नमस्कार, मी भारती हंडे. आपण आवाज भारती. आज मी आले आहे बेल्ले गावात. या ठिकाणी तमाशा महोत्सव भरवला जातो. खरं तर आपण या नृत्यांगनाला पाहतो, या नृत्य करण्याचं काम करतात, परंतु त्यांना आवाज देण्याचं काम करतात. त्या आहेत छबुताई, त्या आपल्या सोबत आहेत. ताई, तुम्हाला आज पुरस्कार मिळालाय, काय सांगाल? मला पुरस्कार अण्णांच्या ह्याच्यात मिळाला, मी त्यांचा आभारी आहे. वयाच्या 6 वर्षात आई वारली. मोठी बहीण प्यारण माधव लाखे, तिने मला संघ नेलं, तिने मला गाणं शिकवलं. वयाच्या 7 वर्षापासून मी ह्या क्षेत्रात आहे. आता म्हातारी झालं तरी पण मी ह्या क्षेत्रात आहे. माझा इथं चांगला पुरस्कार मिळाला, पहिलाच जीवनगौरव पुरस्कार मिळाला अण्णांच्या माडिक अण्णाच्या तिथं. आता मला काय वय होत आलं, मला मानधन चालू नाही, मला कुठली पेन्शन चालू नाही. धंद्यामध्ये लहानपणच्यांना डोंगर कणघर चढून गाडी एक होती, इष्टी एकच होती, तेव्हापासून मी तमाशा करते. तर आतापर्यंत मी करतेच मी तमाशा. पण आता वय संपलं माझं, म्हातारी झालो आहे, मला गाडी घोड्याचा बी प्रवास होत नाही. आता ह्या टायमाला मला चांगला जीवन जगायला काहीतरी मिळलं पाहिजे, मोठा पुरस्कार मिळाला पाहिजे मला, अशी मी विनंती करते. मुळगाव कराड आगाशिवनगर, मलकापूर आगाशिवनगर. 18 वर्ष ढवळपूर चंद्रकांत ढवळपूरकरांच्या तमाशात 18 वर्ष होते. गायच नाचत होते, पण नाचकाम सोडलं. आता गायन काम करते. 18 वर्ष चंद्रकांतच्या होते, 2 वर्ष मुळेच्या तिथे पांडुरंग मुळे असताना, त्याच्यानंतर मंगल बनसोड्यात 2 वर्ष होते, आणि आता भिकाभीमाच्यात 25 वर्ष झाली. करतील ना, पण हे लोक करणार आहेत. 5 वर्ष झाली फाईल माझी नापास केलं. कोण पैसे मागायला लागलं, 2000 माझ्याजवळ. कशाचं 2000 पैसे? ते पैसे दिल्याशिवाय तुमचं मानधन मी चालू करणार नाही, असे ते लोक म्हणतात. आता या लोकांनी मनावर घेतलं, तुम्ही तुमचा पैसा घेणार नाही, या 8-15 दिवसात महिन्याभरात तुमची पेन्शन चालू करतो आणि मानधन बी चालू करतो. गौतमी पाटील सारखे DJ शो जे कार्यक्रम होतात, त्याचा तमाशावर काही परिणाम होतो का? होतो ना. मग ते दगडी मारतात, दंगा होतो, पोरींची छेडछाड करतो पब्लिक. माझ्या बी टायमाला लई छेडछाड केली. मी एकदा गायला बसले की मागच म्हणते खुर्चीवर बसून. मला काही पुढं जाताच येत नाही ना.
नाट्याच्या रंगमंचावर वाजणारी घुंगरं अनेकांच्या टाळ्या घेतात, शिट्ट्या घेतात. परंतु याच घुंगरांची काही आगळी वेगळी कहाणी, पडद्याआडची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर काही कलाकार आहेत, आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. ताई नमस्कार. किती वर्षापासून तुम्ही हे चाळ पायात बांधले आणि काय सांगाल तमाशाबद्दल? लहानपणापासून नाच करते, डान्स वगैरे, नाचकाम वगैरे लहानपणापासूनच नाचकाम करतो. घरातली परिस्थिती जरा नाजूक होती, त्याच्यामुळं नाचावं वगैरे लागलं. शाळा खूप काही शिकलो नाही, त्याच्यामुळं असं दिवस आहे ते. आता फक्त तमाशाच करता का तमाशा व्यतिरिक्त अजून काय करता? बाकीही शो करतो ना, म्हणजे ऑर्केस्ट्रा, टॉली शो, जागरण वगैरे, गावदेव वगैरे असला ना की जातो. तसं काय नाही, आम्ही पाहिजे तिकडे जातो फोन आल्यावर. आपल्यासोबत वयस्कर व्यक्ती देखील आहेत, आपण त्यांना सुद्धा विचारणार आहोत. आणि किती वर्षापासून तुम्ही तमाशामध्ये काम करताय? 10 वर्षापासून असल्यापासून मी काम करते. भूमिका काय असते तुमची? माझी नाटकात भूमिका असते, गाते पण मी. आणखी तुमच्या जीवनाबद्दल थोडं आम्हाला जाणून घ्यायचंय का? जी घुंगरं रंगमंचावर वाजतात त्याचं पाठीमागचं रहस्य काय? तुम्हाला काय काय अडचणी आमच्या घरची गरिबी होती, 2 आया होत्या, वडील 5 भाव होते, पण गरिबी होती म्हणून मी नाचायला शिकले. आपल्यासोबत अजून देखील काही कलाकार आहेत. ताई काय सांगाल, किती वर्षापासून चाळ पायात बांधले? मी तरी 11-12 वर्षाची होते तेव्हापासून हे पायामध्ये घुंगरू बांधून ह्या क्षेत्रात काम करते. फक्त तमाशातच काम करता का तमाशा व्यतिरिक्त अजून काय? तमाशा व्यतिरिक्त ऑर्केस्ट्रामध्ये पण काम करते आणि मी सिंगर आहे, मी सिंगिंगचं पण काम करते आणि नाटकात सुद्धा काम करते. शिक्षण वगैरे काय झालंय का? काय हो, झालेलं आहे. किती झालंय काय? माझं BA झालेलं आहे. आणि मग ह्या क्षेत्राकडे कसं काय आला? ही पारंपरिक कला आमच्या कुटुंबातून किंवा आमच्या खानदानी कला म्हणायची. तुमच्या कुटुंबात कोण होतं? माझी आई नृत्याकला होती, लावणी करायची, वगात काम करायची, नाटकात काम करायची आणि माझे वडील ढोलकी वादक आहेत. त्या दोघांच्या पासून आमच्याकडे ही कला आली. म्हणजे तुमचा वारसा आईवडिलांचा तुम्ही पुढे चालवताय असं म्हणायला हरकत नाही. हो, हो, हो. ताई तुम्ही काय सांगाल, तुम्ही किती वर्षापासून काम करताय? मी वयाच्या 16 वर्षापासून मी करते. तमाशा व्यतिरिक्त अजून काय करताय? लावणी शो, ऑर्केस्ट्रा आणि तमाशा पण करते. फक्त नाचच करताय का अजून वेगळं काय? नाही, फक्त डान्सच करते. या क्षेत्रात तमाशा करत असताना तुम्हाला काय अडचणी येतात? आम्हाला अडचण म्हणजे अशी की शासनाकडून आम्हाला जे पॅकेज वगैरे असतं तमाशा मालकांना कधी कधी ते वेळेत मिळत नाही. त्यामुळं तमाशा मालकांना व्याजाने पैसे काढावे लागतात आणि ते कलाकारांना पावसाळ्यात वापरायला द्यावे लागतात. त्यामुळे कलाकार पण अडचणीत असतो आणि मालक तर टक्केवारी व्याज देऊन खायला आलेला असतो. त्यामुळे पैशाची जी आर्थिक स्थिती आहे ना, ती अडचणीची स्थिती आहे या क्षेत्रामध्ये. काय माझा तुम्हाला पण तोच प्रश्न असेल का? तमाशा करत असताना काय काय अडचणी येतात? अडचणी म्हणायला गेलं तर तसं काही एवढ्या पण येत नाहीत. फक्त ते जे ह्या बोलल्यात ना तेच अडचणी. आपल्यासोबत फड मालकीन देखील आहेत, कमलताई कराडकर. ताई काय सांगाल, किती वर्षापासून तमाशा करताय आणि तमाशा करत असताना कोणकोणत्या अडचणी येतात? ते मी पहिली नाटकात काम करत होते, त्याच्यानंतर मी तमाशा काढला. मला कलाकारांनी चांगली साथ दिली. त्याच्यानंतर माझ्या तमाशाचा ॲक्सिडेंट झाला. माझ्या कलाकाराला कुणाला लागलं नाही, माझा हात गेला, हात माझा गेला, तरी मी कलाकाराने मला चांगलं सहकार्य दिलं. काय माझं वय आता 7 आहे, तरी लोक मागती नसून पुढं बसून मी जेवण करते. माझे हे सर्व कलाकार मला मदत करतात. आपलं म्हणून ते पाठी चालवतात, त्या कलाकाराचे मी धन्यवाद आहे. काय मालक तमाशाला नाही माझ्या, मी स्वयंपाक करते, आणखी नसून लोकांना जेवण करून घालते. काही लोक तमाशाचे माझ्या बदनामी करते. ते एक मॅनेजर होता, 14 वर्ष लेकराकडे सांभाळा, तो निघून गेला, भरपूर पैसा खाल्ला, निघून गेला. तो सर्व ठिकाणी सांगतो की तमाशा चांगला नाही, त्यांची माणसं गेलेली आहेत, हे गेलेले आहेत. कमिटीनं, यात्रा कमिटीनं कृपा करून अशा काही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. माझा गेल्या 28 वर्ष आता चालू आहेत. मला 28 वर्ष माझ्या तमाशाचा फळ आहे तसंच आहे. काय माझ्या तमाशात काय बदल झालेला नाही आणि कमिटीने, यात्रा कमिटीनं त्याच्यावर काय पूर्णपणे विश्वास ठेवू नका. स्वतः डोळ्याने बघा. तुम्हाला कार्यक्रम पाहिजे असेल, तुम्ही डोळ्याने मला फोन करा, मी त्या गावात तुम्हाला बोलवत राहीन. काय आणि माझं पॅकेजही मला आता इतक्या वर्षी झालं पॅकेज थकीत आहे.
सरकारनं ती आता भाजप सरकार आलंय जिकडं तिकडं त्या सरकारने थोडी मदत करायला पाहिजे कलाकारांना. आज 50-60 वर्षाच्या बाहेर ती तमाशात काम करणार आहे. त्यांची गरीब परिस्थिती आहे त्या बायांची. त्यांना भाव वगैरे कोण समजत नाहीत. सरकारनं त्यांच्यासाठी बी जरा मदत करायला पाहिजे. कमीत कमी आगा शिवनगरला 10-15 बायका अशा आहेत की त्यांना कुटुंब समजत नाही. त्यांचे आता वय झालेले आहे, त्यांना तमाशात कोण नेत नाही. त्या बायकांच्यासाठी सरकारनं मदत जशी लाडक्या बहिणीला केली तशीच या पुराण बायकांना त्यांनी वयस्कर बायकांना कलाकार आहेत त्यांची पक्षी बाज आहे, त्यांना दवाखानाही आहे, त्यांनाही त्या सरकारनं मदत करायला पाहिजे. अजून 3 दिवस